पायावर पाणी घ्या, तुमच्या इच्छेने काय घ्यायचे ते घ्या. पुढे नसतं काय पायावर तर पाणी घ्या. तशी काय नाही, द्या घेऊ नका असं काय नाही. काय काय घेतलं देवाला? देवाला हार घेतला. सेल्फी काढायचं. सोमेश्वरला आलेत. हा लावा लावा, तुमचं चालू ठेवा, काय नाही. काहीतरी मागा. काय आता हे सोमेश्वरचं मंदिर आहे. ही जुनी 12 आहे. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे. हे घेतलं होतं की असं का इकडून या नंबर इकडून. ही विहीर आहे मैत्रिणींनो. शपथ घ्यायची नाही का, खरं खोटं करायचं असलं इथं येते ते हे विहिरीत करते ते सोमेश्वरला. ही अशी विहीर आहे. इथं कटाड्या उभा करते ती आणि तिकडून ती ब्राह्मण म्हणजे ते विचारणारे असतात ना, ते तिकडून विचारते ती. हा मोठं मंदिर आहे तिकडं. स्वयंपाक चाललाय काहीतरी जेवणाचा. दोन बारव आहेत इथं. हाय की आता पावसा. ही बाहेरची बारव आहे आणि ती आतली बारव आहे. श्री सोमेश्वर.
श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस बारी लागतात का नाही त्यावेळेस हितनं लागतं त्या गर्दी होती ना लय त्याच्यामुळे इकडं केलेलं आहे त्यांनीच लय गर्दी असते घ्यायच्यात शेंगा मी घेते की इथं आहे ना मी सारखी येते म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच येते आज लतामुळे योग आला ती काल म्हणली आपण जाऊ दे थँक्यू तिला 50 ला एक तुम्हाला 40 पाच घ्यायच्या मला घरी न्यायचं 190 रुपयाला लय महाग बसतात. 5 का 40 रुपये मग नाही, दिल्या 40 काय नाही. करणार? 200 रुपये. आम्ही बारामतीला कुजवायला जायचंय पण आता इथं देवाच्या दारात देवालाच न्यायचं बारामतीत शिवहार आता तुम्हाला ना 100लाच एक द्या. नाही मी बांधलेलंच नाही ते मला देवाला घरी थांबा, मोठी केक आहे का आमच्याकडे? फुलं झालेत नाही महाग. आता उतारते की माझ्या मला त्यावेळेस गजरा होता बघा टेम्पूचा गजरा 4 रुपयाला अहो, लय स्वस्त 4 रुपये आणि ती 50 पैशाला वारसा होता ते 11 किलोचा आहे ना ती 50 पैशाला होता आटाण्याला हार होता आम्ही लहानपणी करायचो आता ते हार झाला 20 रुपयाला अहो, आता फुलं काय झालंय 150 रुपये किलो शिवाय नाही जीव. खेडी असायची गलांडा असायचा सगळं रानातलंच होतं आमच्या आम्ही रोज सकाळचं फुलं तोडायला जायचो फुलं विकायचो आणि गजरं विकायचो आमच्या बाप्पा बरं आहे, बरं आहे. त्याला लय वर्ष झाली गोटम त्यावेळेस तुमचं काय अण्णा? जाधव त्यावेळेस माझा भाऊ आहे ना रवी शिंदे 5वीला होता तेव्हा तो हार विकाय जायचा लाकडीला बांधील हार होते त्याला तो हार तयार करायचा आम्ही ना माझी सगळीच आई आम्ही किती झाला तर बघा ती 200 बी असते ना 8-25 नाही ती 40 रुपये लावला 500 पुढं गजरा घ्यायला गेली ना ती घरी आलो की पहिलं ताट केलं साडी बिडी बदलून इकडे आमची मावशीन गौरी किती वाजता आलाय ग लय त्रास दिला ना आज तुम्हाला आणि आमची गौरी कशी दिसती सांगा नक्की कमेंट करून आमच्या रामा मामाची गौरी या संजय मावशीची सून आहे आमच्या आणि ब्लाऊज कसा शिवलाय तिने कुणी शिवलाय मीच केलंय हा का कसा शिवलाय आणि छान दिसती एकदम दुर्गा मामी गौरी कशी दिसती बघा चल आता मावशीन ती वाट बघत बसले तर बाकीची बी बसलेत की माझ्यामुळे सगळ्यांनाच उशीर झालाय आज रॉकी तू निघाला मला ठेवून इथंच आ रॉक्या हरवला होता रॉक्या आमचा किती हुडकलं रे तू त्याला तुला कोणी सांगितलं मला आता आंटीने फोन केला काय म्हणले ते प्रांजलने फोन केला अयो सोमला लय रडायला ना आता आता रॉक्या सांगायचं ना रॉक्या निघाला तू परत कधी यायचं आता नाही त्याला लय जपलं लय जपलं देश पप्पांनी काल डॉक्टरला फोन केला ती एक लय माया लय जीव लावता एखाद्या असं लगेच गुळ मिळतंय आणि त्याचं नाव काय लिओ लिओ आम्ही रॉकी म्हणायचो लिओ आय लिओ लिओ इकडे बघ नाही आता मग त्याचं मालक सापडला ना 3 दिवस झालं मैत्रिणींना इथं होता असं दे चल चला चल घेतली आंबा आहे का ह्याच इकडं करायचं ना आंबा आहे का तुला झेंडूल ड्रेसिंग करायची सकाळच्या परत चल म्हणत होतं आता सकाळच्या परत ड्रेसिंग करायला गेलं इकडे कधी यायचं मग मी म्हणलं आपण उन्हाळ्याचं दुपारचं करू म्हणलं पुढं बघा आमच्या शेतकऱ्याच्या महिलांच्या किती डोक्यात काय 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 असतं स्वातीदा इकडे आल्या तरी त्यांच्या डोक्यात एकच आहे झेंडूला ड्रेसिंग करायची आणि आता पाऊस पडल्यावर कसं वाटतंय आता लय छान 15च्या तिकडे पाऊस नाही तसं काय नाही आपल्या इथं जसं वातावरण तसं तिकडे पाऊस नाही पाऊस झाला तिकडे गवत पण नाही आणि पाऊस पण नाही तू काय बघाय आलाय फेरे कशा मारतात येस आणि आम्हाला लई लांब जावं लागत नाही वाडाला हो का इथं आमचं घर आणि इथनंच आमचा वड आल्या का बघा
आणि इतक्या सुंदर वातावरणात इथं आमचं इथं वडाचं झाड आहे दादांनी लावलेलं. मैत्रिणींनो मी आलेले आहे आमच्या सुकवात्याच्या घरी. सुकवात्याच्या म्हणजे कुणाच्या ग प्रिया? शेजारणीच्या घरी. अजून तुम्हाला मी आमच्या सुकवात्याचं यांचं घर दाखवलं नव्हतं. तुम्ही म्हणता आमची सुकवात्या माझी मैत्रीण आहे. मैत्रिणींना म्हणजे प्रियापेक्षा ह्यांच्यापेक्षा त्या माझ्यासाठी जवळच्या आहेत. तर हे आमच्या आत्यांचं घर आहे आणि तिथं वडाचं झाड आणि तिथं पलीकडं आमचं घर. काय होतं माहिती आहे का, माझं आणि आत्यांचं बॉन्डिंग वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला मी खरं सांगते, माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा लहान वयाच्या पुरींबरोबर जास्त बॉन्डिंग नाही आहे. तर माझ्या सास आहेत ना माझ्यापेक्षा जास्त वयाच्या, त्यांच्याबरोबर माझं बॉन्डिंग आहे. कारण का आपण कसं असतं, आता मला लई जीव लावता सुकवात्या. म्हणजे घरी आलं का नाही असं सगळं त्यांना असं माया येते माझी, आहे का नाही गौरी? हे आमची गौरी मामाची पोरगी तुम्हाला दाखवलीच असतं. रोज म्हणजे एक दिवस आड माझी गाठ घ्यायला येणार, माझ्यापाशी येणार. त्यांना माहीत असतं माझं काम चाललेलं असतं. हा चहा घेते, येणार बसणार. माझं काय आमचं काम चाललं असलं तर मग मला काम करू लागणार. ये की इकडं आतमध्ये दाखवते. ये तू आतमध्ये ये, दाखवायचंय मला. ये ग अशी तर ये. बर थांब, चहा घेऊन दे मला. आपल्याला जर झेपत नसेल तर काय गरज आहे का? हा बोलते अंगापेक्षा भोंगा मोठा आणि कुठं निघाला सोंगा. चला ते फोटो काढायला माझ्यापाशी. येस